आणि सिनेसृष्टीतील या काळ्या बाजूचा अनुभव इथे येणाऱ्या प्रत्येकानंच थोड्या बहुत प्रमाणात घेतलेला असतो। याबद्दल बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि मॉडेल योगिता राजपूत। जाणून घेऊया तिच्याकडून योगिताचा अनुभव नेमका कसा होता। योगिता, या क्षेत्रात येण्याआधी काय काय तडजोडी कराव्या लागतात? या फील्डमध्ये येताना म्हणजे सुरुवात करताना पहिल्या ऑडिशन्सपासूनच ओळखी तर नसतातच या फील्डमध्ये आपल्या। मग कास्टिंगमध्ये बरेच लोक अशी भेटतात की जे मुलींना म्हणजे नवीन आल्या आहेत या फील्डमध्ये, बाहेरून आल्या आहेत, मुंबईमध्ये त्यांचं कुणीच नाही आहे, त्यांना एकटंच राहायचं आहे, स्ट्रगल करायचं आहे किंवा खाणं पिणं सगळं काही स्वतःच कमवून खायचं आहे। तर त्यावेळेस मग त्यांना ते वाईट मार्गालाच लावतात। म्हणजे सगळ्यात आधी हेच म्हणतात की तुम बाहर से आए हो और तुम्हें यहाँ पे टिकना है या फिर इस फील्ड में बहुत आगे बढ़ना है, आणि मोठी मोठी स्वप्न दाखवतात त्यांना। आणि त्यामुळे मग मुली या मार्गाला जातात बरेचदा, कारण त्यांना खूप बाहेरून येऊन इथे टिकायचं म्हटल्यावर जातात। पण मराठी मुली म्हणजे खूप कमी, म्हणजे माझ्या सर्कलमध्ये तरी ज्या असं पर्टिक्युलर कोणाचं नाव घेणार नाही आहे, पण माझ्या सर्कलमध्ये अशा नॉन मराठी बऱ्याच मुली आहेत ज्या बाहेरून येऊन इथे स्ट्रगल करतात। त्या मग ड्रग्स घेणं, स्मोक करणं, ड्रिंक करणं, पार्टीज अँड ऑल सगळं करत 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 त्या लोकांवरच डिपेंड राहणं, आणि मग त्या जातात बऱ्याच वाईट मार्गाला, कारण त्यांना इथे घरातून सपोर्टही नसतो बरेचदा, तर जातात। मात्र त्याचबरोबर या क्षेत्रातला तुझा स्ट्रगल कसा राहिलाय, तुझा प्रवास आतापर्यंतचा कसा राहिलाय? स्ट्रगल करून करून बरेचदा त्या वाईट मार्गाला जातात। त्यामागे रिझन एवढंच असतं की कोणीही त्यांना फेम हवं असतं। फेम तर प्रत्येकालाच हवं असतं, पैसा, फेम आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे मग त्या वाईट मार्गाला जातात। आणि एकदा का त्या मार्गाला गेल्या तर ते परत येऊ शकत नाही। मग त्यानंतर ते सगळं काही वाइंड अप करून स्वतःच्या घरी निघून जातील किंवा त्याच फील्डमध्ये खूप काही करून घेतील। मला या क्षेत्रात बरीच वर्ष झाली, म्हणजे सह्याद्रीपासून ATV मराठीच्या सिरियल लीडपर्यंत किंवा मूवीज म्हणा, खूप काही केलं मी। मला या क्षेत्राने बरंच काही दिलं आहे। पण मलाही वाईट लोक भेटली सुरुवातीला, जोपर्यंत माझ्याही ओळखी नव्हत्या या फील्डमध्ये। पण मला तरी असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ही आपण स्वतःच्या मर्जीने करतो। कोणी कितीही वाईट असेल, कोणी काहीही म्हणत असेल, पण स्वतःचं डोकं असतं आपल्याकडे, आणि आपण सगळ्या गोष्टी स्वतःच्या मर्जीने करतो। आपण बोट दिल्याशिवाय समोरची व्यक्ती आपला हात पकडूच शकत नाही, असं मला वाटतं। त्यामुळे मुलींनी सगळं सांभाळून करायला हवं, किंवा झाल्यानंतर बोलण्याआधी, काही व्हायच्या आधीच लोकांना सांगून मोकळं व्हावं की ही लोक अशी आहेत किंवा ही व्यक्ती अशी आहे, अवेअर राहा म्हणून। स्वतः स्ट्रॉंग झाल्यावर कोणीच काही करू शकत नाही, आणि मुलींनी स्वतः स्ट्रॉंग असायला हवं असं मला वाटतं एकंदरीत। आणि आर्टिस्ट म्हणून, ॲक्ट्रेस म्हणून लोक म्हणतात की कास्टिंगमध्ये बऱ्याच वाईट गोष्टी होतात, पण मला असं काहीच वाटत नाही। कारण जेन्युइन लोक खूप जास्त आहेत, ज्यांच्याकडे खरंच काम आहे, जे खरंच तुम्हाला काम देणार आहेत, ते खरंच जेन्युइन असतात। ज्यांच्याकडे कामं नाही आहेत ते स्वतःला कास्टिंग डायरेक्टर म्हणवतात आणि मुलींना फसवतात किंवा बऱ्याच गोष्टी। पण चूक मुलींचीही तितकीच असते असं मला वाटतं। त्यामुळे सांभाळून राहावं एवढंच म्हणेन मी।